चला शुभम किंवा हिमांशु या आमचे स्कोरर, थोडासा भावेशला आराम द्या. हॅलो, यस निकम सर, गेम ऑन, स्टार्ट. चला पंच रेडी का? यस. चला पहिलाच बॉल वाईट चेंडूबद्दल फेकला गेला. विवेक गोलंदाज. टॅपिंग शॉट पाहायला मिळतो, मात्र पंचांचा येतो इशारा. आला मात्र पहिल्याच चौकार या इनिंग्स मध्ये. एका बाजूला मिराकल कोहलीवाडा त्याच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करतोय बोरिया केलेवना टीम. दोन्ही ताकदवर मात्र संघ, दोन्ही जिद्दी मात्र संघ आहेत. 3 ओव्हरची मॅच मध्ये खेळले जावे. पहिल्या फेरीत दुसरी मॅच मध्ये पाहायला मिळतो. विवेक आहे समोर मात्र आहे. यावेळी सिलेक्ट स्टंपवर चेंडूची फेकी केली होती. पंचांचं येतं यस, इट इज अ वाईड बॉल. अवंतर दाबेचा इशारा. अतिरिक्त 1 रन आला. धावसंख्या पाहतो आपण 6. अगदी त्याच पद्धतीने ऍक्शन रिप्ले आपण पाहतो स्क्रीनवर, DRS स्क्रीनवर. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बराच बाहेर चेंडू स्विंग झाला आणि मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त रन्स या ठिकाणी पाहायला मिळाला गेला. धावसंख्या मात्र पाहायला मिळतोय 6. त्याच्यानंतर आमचे 7 गुरुवर्य रायगड नव्हे तर महाराष्ट्रात एक बुलंद आवाज दिवोदर क्षेत्रातील नितेश पंडित सरांचं आगमन. वेलकम, स्वागत आहे सर. यस, हा 3रा अतिरिक्त रन्स पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र आहे 8 धावसंख्या आपण पाहतो स्कोर बोर्डवर. विवेक त्यामध्ये टॅपिंग केलं लॉंग ऑफच्या दिशेने, मात्र चेंडू जाते मैदानाच्या बाहेर. आला एक सुंदर असा चौकार. क्या बात आहे, सुंदर स्वांग आपण ऐकतो. टाइम पास खरा तर एक वातावरण मंगलमय करण्यासाठी. धावसंख्या 12. क्या बात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. उंच पुरा आपण पाहतो फिल्डर्स त्या ठिकाणी मात्र. यस, थँक्यू. पंचांचा अतिरिक्त रन्स इशाऱ्यात अवंतर चेंडू मात्र आपण पाहतोय. एक सिंगल बिल्डर. धावसंख्या मात्र धावसंख्या आहे. क्या बात आहे, विवेक यावर पुन्हा एकदा चेंडू स्विंग होते आउट ऑफ उजव्या बाहेर. पुन्हा एकदा अतिरिक्त रन्स. धावसंख्या आहे 14. क्या बात आहे, डेबेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा आला इशारा 4 धावांचा. या 4 धावांनी 14 आणि 18 धावसंख्या.
पहिलं शतक मात्र आहे प्रगतीपथावर. ही मात्र अगदी चोरटी धाव यावेळेस पूर्ण केली. लेग बाईचा इशारा ते पंचांचा. एक धाव पळून काढली. धावसंख्या आहे 18 आणि 19 धावसंख्या. बिनबाद 19. एका बाजूला पाहतो आपण अमर आणि दुसऱ्या बाजूला मात्र विश्वजित. अमरच्या बॅट बॉल आतापर्यंत आले जवळजवळ 3 चौकार. यस. यावेळी फ्रंट बोगला शपल झाला होता. शेवटचा मात्र चेंडू फेकला गेला आणि बरोबर षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो 6 चेंडूंच्या मोबदल्यात 19. बिनमध्ये 19 धावा. षटक क्रमांक 2 आता मात्र कोण येणार. 3 ओव्हरची मॅच मात्र खेळली जातोय. 3 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी तुम्हाला 50 क्रॉस धावा बनवाव्या लागतील कारण समोर देखील मात्र आहेत तगडा संघ. एका बाजूला मिराकल कोळीवाडा त्यांच्या अगेन्स्ट मोर्या केलवणे ही मॅच आपण एन्जॉय करतोय. चेंज ऑफ पेस. नवीन गोलंदाज पत्र सुजलचा पहिलाच बॉल. क्या बात आहे. अगदी प्रचंड वेगाने मात्र चेंडू फेकला गेला. यावेळेस मात्र सुंदर पहिला चेंडू फेकला गेला. काही संघाने विश्वास टाकला तोच मात्र जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिला होते गडी बाद येते बॅक टू द पॅव्हलियन. अमरने मात्र बनवले आपल्या संघासाठी 13 धावांचं योगदान दिलं. आपल्या टीमसाठी सलामीसाठी आला होता पुन्हा एकदा सोजल. समोर आहे नवीन फलंदाज. अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला. थोडा स्विंग झाला चेंडू लेगस्टंपच्या दिशेने मात्र पंचांचा आला. यस इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त रन्स पाहायला मिळतो यावेळेस. स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. अपील बागेत दिले. बघितला पंचाने शेवटच्या क्षणापर्यंत मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सर ठीक आहे. चला आम्ही पाहूया पण DRS वर. आणि त्याच वेळेला मात्र लाईव्ह बंद होता मला वाटतंय. सर तुम्हालाच निर्णय द्यायला लागेल जो काय असेल तो. चला पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. ते अगदी लगेचच पुन्हा सामन्याला सुरुवात केली जाईल. ऐक ना ह्या लोकांनी बघितलं धावसंख्या आहे ते म्हणजे 21. चेंडू फेकला आतापर्यंत एकच. मुलं पण मॅच कडे. या सुजलचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाराचा बाहेर पाहायला मिळतोय. अतिरिक्त 1 रन्स धावसंख्या आहे 22.
थोडा खेळ थांबला होता. एका बाजूला बिराकल कोलीवाडा आणि बोरिया केलेवणे. क्या बात आहे, सुंदर चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसवला गेला चेंडू आणि मात्र डॉट चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 मात्र सुरू आहे. सुरुवातीला आला होता गोलंदाज विवेक, फक्त धावा दिल्या 19. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहतो आपण सुजलला. क्या बात आहे, स्टेट ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न फसला जातोय. सुंदर जल्लोष मात्र पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हलियन. सुजल, क्या बात आहे, सुंदर चेंडू फेकला गेला अगदी बरोबर ट्रॅकला. या ट्रॅकच्या बाजूला अगदी चेंडू. पंचांचा अवंतर धाब्याचा इशारा होतो निकम सरांचा. पंडित सरांचा निकम सर आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये आपण ज्यांना पाहतो आपण. मायक्रोफोन सोबत आहे त्यांच्या समोर आहे उजवा त्याचा फलंदाज सुजल. यावेळी कट केलाय, चेंडू जातोय मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर फर्स्ट गलीमध्ये. पंचांचा इशारा येतोय मात्र आला हा चौकार. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या पाहतो आपण 27. बॉर्डर लँग्वेजला चेंडू आदलला गेला मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये एक चोरणी धावपत्र पळून काढले. या एका सिंगलने धावसंख्या 28, 2 मध्ये 28 धावसंख्या. 3 ओव्हरची मॅच बद्दल खेळली जातोय. तुम्हाला कमीत कमी 50 धावसंख्या बनवणं मात्र गरजेचं आहे, कारण समोर तेवढाच तगडा संघ आहे, जिद्दी संघ आहे. स्विच करण्याचा हा प्रयत्न होता आणि षटक क्रमांक 2 समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28. म्हणजे षटकामध्ये आल्या पहिल्यामध्ये आल्या 19. त्याच्यानंतर मात्र आता जर आपण जर विचार केला तर मात्र धावसंख्या दिल्या 9. 12 मध्ये आल्या 28. शेवटचे 6 चेंडू खेळ शिल्लक आहे. हॅलो, थँक्यू. नेक्स्ट मॅच प्रेक्षणीय सामना असेल उरण शहर आणि करंजा विभाग. चला, दोन्ही संघाच्या संघटकांना कॅप्टन्सला विनंती आहे आपण टॉस साठी या प्लीज. चला, हा पहिला तुमच्यासाठी पुकार आहे. अगदी लगेचच मात्र आपण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बालई चषक 2026 देखणं आयोजन. किती षटकांचे असतील 3 किंवा 4 टॉस मध्ये तुम्हाला आयोजक सांगतील नक्कीच. थोडं मात्र खेळ आपल्या समोर जी पट्टी आहे वरची पट्टी जी आहे पट्टी भरली जातोय. आपण स्क्रीनवर पाहतो उद्घाटन सोहळा पहिल्या दिवशीचा सुंदर ट्रॉफीची मान्य आपण पाहतोय. उंचाला देत बालई ट्रॉफीचा आल्या आल्या हस्याचे फवारे ज्यांना बरोबर हसवलं प्रेक्षकांना. आज दशरथ पाटील सरांचा अगदी उरणनगरीमध्ये स्वागत आहे. पाटील सर पंडित सरांच्या आपण वाट बघत होतो पहिल्या मॅच पासून सरांचा देखील आपल्या कॉम्पॅक्ट मध्ये पाहायला मिळते. आज उरण म्हणजे वारकऱ्यांची भूमी आहे, क्रिकेटची पंढरी आहे.
पंडित सरांसारख्या कलाकारांची भूमी आहे, सुशांत दानवे सरांसारख्या आयोजकांची भूमी आहे. आणि आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार सन्मानित केले गेले. त्यांचा आनंद घेत त्यांच्या समीर चंद्रभाई आहे, त्यांच्या सौ नवनिर्वाचित सदस्य प्रार्थनाताई म्हात्रे आणि हा संपूर्ण आमचा कॉम्बॉक्स थोडं खेळ मात्र थांबला आहे आणि लगेचच मात्र खेळाला सुरुवात केली जाईल. ह्याच मैदानावर जवळजवळ 7 दिवसांचा तो सांगितलं पाटील सरांनी की हरिनाम सप्ताह आहे आणि उद्यापासून 4 दिवसांची बाजीगर सौदागर बाजीगर. चला ओलावर पुन्हा एकदा निकम सर मॅच कळ समोर मात्र आहे फलंदाज. चला नावेचा पहिलाच बॉल. राकेश केलते वैयक्तिक 4 धावसंख्येवर. डाबेचा पहिलाच बॉल राहू द विकेट. त्यावेळी ऑफसाईडला मध्ये कट करण्याचा प्रयत्न होता. याच निकम सरांचा हा अवंत दबेचा इरादा पाहायला मिळतो. अतिरिक्त 1 रन्स मात्र सिंगल मिळणार आणि एकाच सिंगलने संघाची धावसंख्या 29. 2 बाद 29 धावसंख्या. लेग स्टंपच्या दिशेबद्दल चेंडू फेकला गेला. पंचांचा आगल्या वेगळ्या शैलीमध्ये पाहतो आपण. हा पुन्हा एकदा हा खराब चेंडू आला. धावसंख्या 30. 3 दशक पूर्ण केलं जातो. शेवटचं शतक आहे प्रगती पथावर. 3 ओव्हरची बॅच बद्दल खेळली जातोय. नावेत राऊंड द विकेट. यावर क्लीन बॉल्ड दांडा गोल. विकेट नंबर 3 बॅक टू द पॅव्हलियन. यस क्या बात आहे. सुंदर आवाज. असे गीते ऐकले की आठवण होते लता दीदींचे भारतरत्न आणि आशाताई भोसले यांचा आवाज. त्यांचा एक गाण्याचा अर्थ कळणं म्हणजे झाडावरील कलीचं रूपांतर होण्यासाठी एक रात्र प्रतीक्षा करावी लागते. तरी ते गाणी समजून होत एवढ्या वेळेमध्ये. असे गाणे आपण गेली कित्येक पिढ्या आपण ऐकलीत. नावेत गोलंदाजी ट्रॅकवर तयार. कांता नवीन फलंदाज. पहिला हा बॉल यावेळी टॅप केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. पंचांचा तो इशारा आला. मत आला हा सुंदर चौकार. थँक्यू सौरभ जे उज्ज्वला. क्या बात आहे. पुढल्या एकदा त्याच पद्धतीत खेळून काढलाय चेंडू. पंचांचा आला इशारा. हा देखील सुंदर चौकार आला आहे. धावसंख्या झाली 39 धावसंख्या. 38 माफ करा. चला उरण शहर आणि करंजा विभाग साठी यापुढे यायचा आहे. तिसरा फुगा तुमच्यासाठी आहे. हा देखील मात्र सुंदर चेंडू फेकला गेला. आणखी जवळजवळ 8 चेंडू फक्त 8 सामने बाकी आहेत. तर प्लीज आपण लवकर यायचं टॉस साठी. यावेळी या स्पास गलीमध्ये खेळू काढलाय चेंडू. पंचांचा येतो इशारा मात्र. 4 धावाचा आला मात्र चौकार. पुन्हा एकदा अगदी त्याच पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. पुन्हा चौकारचा इशारा पंचांचा.
थँक्यू डीजे. चला करंजा विभाग आणि उरण चेक. याच्यामध्ये नाणेफेकी केली जाते. प्रार्थना चेतन म्हात्रे नगरसेविका नवनिर्वाच यांच्या शिवाचा टॉस केला जातोय. मॅच असेल सुशांत सर 4 ओव्हरचे ना, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये खेळले जाईल. यस एडन टेल. बघूया कोण आहे करंजा की उरण. चला थांबायचं आहे, जिंकू दे ना. फिल्डिंग ना, फिल्डिंग. बंटी ये ना, 1 मिनिट. बंटी यायचं आहे. बंटी काय असेल, काय करणार बॅटिंग की बॉलिंग? बॉलिंग. आज कोणाकडून अपेक्षा असेल की चांगली गोलंदाजी करावी म्हणून? आज टीम अजून निवडायची आहे, टीम निवडलेली नाही. त्याच्यानंतर ठीक आहे, टीम निवडल्यानंतर सांगा मला. परंतु आज हे सुशांत भाईचं सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय सांगणार आयोजनाबद्दल? त्याच्या आयोजनाबद्दल काय बोलू शकत नाही. म्हणजे अप्रतिम आहे. यस थँक्यू, शुभेच्छा. त्याच्यानंतर चला सध्या तर निर्णय पेंडिंगला आहे. आज तुमच्याकडून चांगल्या अपेक्षा कोणाकडून करणार चांगली बॅटिंगसाठी? बॅटिंगची अपेक्षा तर आहे बऱ्याच जणांकडून, पण अजून प्लेअर काही डिसाईड नाही, कोण दिसत नाही. फक्त टॉस उडवणार एकटा आहे, बाकी 9 प्लेअर गोला करायचे आहेत. आज मातीत नाही तर मॅटवर खेळायचं आहे. काय बोलणार आयोजनाबद्दल? आयोजनाबद्दल तर सुशांतनी बोलायसाठी शब्दच ठेवले नाही आहेत. एकदम अव्वल दर्जाचं आयोजन आहे आणि उरण शहरामध्ये पूर्ण उरण विभागामध्ये 1 नंबरचं आयोजन आहे. धन्यवाद, थँक्यू. तुला तुझ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आपण चांगला खेळ करावा. उद्या पण मॅचकडे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता मात्र आहे. उद्या पण गोलंदाजी ट्रॅकवर आहे. समोर गोलंदाज राकेशचा बॉल शपथ झाला. फ्रंट फुकला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला विकेट किपरचं. आणि पहिलाच मात्र येणार फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे सौरभ उज्ज्वला. साऊंड सिस्टम आवाज आणि आवाजातील बाज. एका बाजूला मिराकल कोलीवाडा, त्यांच्या अगेन्स्ट मात्र मोर्या. केलवणी मॅच आपण एन्जॉय करतोय. बरोबर तुम्हाला 47 धावा 18 चेंडूमध्ये चेसिंग करायचे आहेत. चांगले मेहनत करावे लागेल, चांगलं कष्ट करावे लागतील आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील मात्र पर्याय नाही. स्ट्रायकला पाहतो आपण नवीन फलंदाज. कुणालसाठी हा बॉल असेल. राकेश राऊंड द विकेट. क्या बात आहे, सुंदर चेंडू फेकला गेला. ना शेंडा ना बुंदा, डायरेक्ट दांडा. विकेट क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हलियन. आता मात्र दयनीय अवस्था यावेळेस पाहायला मिळतोय. आता या घडीला खऱ्या अर्थाने 3 चेंडू फेकले, डॉट विकेट आणि मात्र विकेट. हॅट्रिकची मात्र संधी आहे. क्लीन बोल्ड. या आजच्या रजनीतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज मात्र ठरला राकेश. जे राकेश ठाकूरची ही मात्र ठाकूरगिरी यावेळेस पाहायला मिळतोय. एक सुद्धा रन्स न देता 3 विकेट्स. ऑफसाईडला टॅप केला आहे फिल्डर तिथे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गेलं. हा मात्र सुंदर. यस क्या बात आहे. षटक क्रमांक 1 आपण जर विचार केला तर वाटते आज पहिली विकेट हॅट्रिक आजच्या रचनेतील आणि पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळाली ती मात्र राकेश यांची.
एकदा टाळ्यांचा प्रतिसाद देऊया, जोरदार टाळ्या स्वागत करूया आपण गोलंदाज राकेश ठाकूरचं. राकेश ठाकूरगिरी आपल्या पायाला मिळाले गेले. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 47 धावांची आवश्यकता. आता मात्र देव पाण्यात ठेवायची वेळ मात्र आली आहे. 12 चेंडू आणि 47 धावा. समोर आहे स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण, सलामी फलंदाज ऋषिकेश. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आता चौकार मारावा लागेल. 12 चेंडू 47 धावा आणि 12 चौक 48 चौकार मारावाच लागेल. चेंज ऑफ पेस येणार गोलंदाज. पंचांचा आला इशारामध्ये पहिल्या चेंडूवर आल्या 4 धावा. षटक क्रमांक 2 मात्र सुरू आहे. प्रतीश पाटील त्याच्या धावतच पाटील की आहे. आम्ही पाटलाचं पोर मारतो 6-4. प्रतीश गुडघेटे एकूण स्वीप केलाय चेंडूला. पंचांचा आहे तो इशारा. 4 धावांचा हा धावसंख्या पाहतो आपण 8 स्कोर बोर्डवर. 3 बाद 8 दैद्यावस्था पडले भावगण नाही. ओद विकेट्स क्या बात आहे. चेंडू ग्राउंड शॉट केलू गेला बेड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मितेश आला काय आणि गेला काय मात्र. हा चौथा फलंदाज बाद होतो यावेळेस. 47 धावाचा खरं ते प्रेशर होतं. प्रेशरमध्ये केल्यास सुरुवात केली आणि पहिली मिडल शतक फेकलं गेलं. राकेश ठाकूर यानं सुंदर गोलंदाजी केली. 3 विकेट्स देखील बिलवलं गेलं. आता संघ मात्र भरपूर अडचणीमध्ये आहे. प्रत्येक बॉलमध्ये चौकार तुम्ही मारलात तरी मात्र चेसिंग स्कोर होणं खऱ्या तरी कठीण आहे. प्रतीश पाटील आय फील्ड डीप मध्ये देते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गेलं. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. डायरेक्ट मैदानाच्या बाहेर चेंडू आणि फलंदाज देखील मैदानाच्या बाहेर. हा होतोय 5वा फलंदाज बाद. आता तू चल मया या. क्या बात आहे. शेवटचा चेंडू मात्र आला डेव एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सुंदर चौकार. या 4 धावांची धावसंख्या 12. चला आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता. पुढच्या मॅच साठी स्कोरिंग असेल मनीष सरोडे. पहिलाच बॉल उजव्या अष्टीच्या थोडा किंचित बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी हेरला आणि सांगितलं की हा मात्र अतिरिक्त वाईट चेंडू मात्र आहे. खराब चेंडू आहे. एक सिंगल मिळणार. एका सिंगलने संघाची धावसंख्या आहे 13. यावेळेस टॅपिंग करण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. उंच पुरा असा मात्र प्रतिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाज मात्र आहे देखील. तो देखील चांगली मगाची गोलंदाजी केली. यावेळी शफल झाला होता. जागा बदल फुटबॉलचा वापर देखील केला. परंतु पंचांनी सांगितलं की हा देखील खराब चेंडू आहे. वाईट चेंडू आहे. एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या 5 बाद 14. आता उशीर झाला खऱ्या अर्थाने. ते चौकात जरी आला असला धावसंख्या झाल्या 18. परंतु आता काही चेंडू शिल्लक राहिले असतील तिसऱ्या षटकातील.
तीन बॉल येस. हा उजव्या सीटच्या मात्र बराचसा बाहेर जाणारा चेंडू आहे. हा देखील अतिरिक्त रन्स खराब चेंडू पाहायला मिळतोय. आता प्रत्येक जरी बॉलवर चौकार आला तरी मात्र खऱ्या तरी सामना कठीण आहे. गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा स्पर्श नाही. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू स्टॉप झाला. आता प्रेशर असेल. सुरुवातीपासून सुंदर सुरुवात केली परंतु षटक मिडल हाताळलं गेलं तिथून मग कलाटे बिलाले गेली. हा देखील आलाय या चेंडूवर चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पाहतो आपण 23. अगदी स्लोवर चेंडू फेकला गेला. विजय संघाचा अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन. चला ज्याने सुंदर शतक हाताळलं गेलं नो डाऊट तो आहे भारतीय बाणकरी. त्याच्या नावातच ठाकूर क्या आहे. राकेश ठाकूरला विनंती करतोय आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे आणि विनंती असेल चला आमचे स्कोरर मनीष सरोदे या पण यायचं आहे स्कोरिंग साठी. चला मी चेतनची म्हात्रे प्रार्थना म्हात्रे विनंती आहे आपण आपल्या शिवा असते